नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने 28 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेल्या अतिशय महत्त्वाच्या GRबद्दल. हा GR प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजेच AIBP अंतर्गत निम्न तापी प्रकल्पाच्या निधीबाबत आहे. तर या GRमध्ये नेमकं काय आहे, प्रकल्पासाठी किती निधी मिळणार आहे, कोणत्या लेखानिशिगाखाली पैसे उपलब्ध होतील, याचा फायदा कोणाला होणार, या सगळ्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे AIBP ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेखाली महत्त्वाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून निधी देतात. 8 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने एक पत्र पाठवले होते. या पत्राच्या आधारे महाराष्ट्र शासनाने निम्न तापी टप्पा 1 प्रकल्पासाठी वेगवेगळे लेखानिशिक म्हणजे बजेट हेड्स मंजूर केले आहेत. तर या GRमध्ये काय मुख्य निर्णय झाले ते पाहूया. तर या GRमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे निम्न तापी टप्पा 1 प्रकल्पासाठी केंद्र व राज्य या दोन्हींकडून निधी मिळण्यासाठी नवीन लेखानिशिक उघडण्यात आले आहेत. तर या लेखानिशिगाखाली किती निधी येणार आहे ते पाहूया. तर मंजूर लेखानिशिक त्यामध्ये केंद्राचा हिस्सा 60% म्हणजे AIBP, लेखानिशिक 4700, मोठे पाटबंधारे भांडवली खर्च, उपशीर्ष सामान्य म्हणजे जनरल, घटक निवेश म्हणजे इन्व्हेस्टमेंट, प्रकल्प निम्न तापी प्रकल्प केंद्र हिस्सा 60%. नंतर राज्याचा हिस्सा पाहूया. तर 40%, लेखानिशिक 4700, मोठे पाटबंधारे भांडवली खर्च, उपशीर्ष सामान्य, घटक निवेश, प्रकल्प निम्न तापी प्रकल्प राज्य हिस्सा 40%. तर या GRचा उद्देश काय आहे? तर या GRचा मुख्य उद्देश प्रकल्पाच्या निधीसाठी स्वतंत्र खातं म्हणजे लेखानिशिक उघडणे, केंद्राचा 60% आणि राज्याचा 40% असा निधी व्यवस्थित वितरित होण्यासाठी व्यवस्था, प्रकल्प जलद पूर्ण होण्यासाठी आर्थिक नियम स्पष्ट करणे, लेखाव्यवस्थेला सोपं व पारदर्शक करणे, महालेखापाल कार्यालयाने दिलेल्या सहमतीनुसार सुधारित बजेट स्ट्रक्चर तयार करणे. तर या GRचा फायदा कोणाला? तर निम्न तापी प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांना. नंतर सिंचन क्षेत्र वाढणार, पाण्याची उपलब्धता सुधारेल, प्रकल्पाला गती, भविष्यात जलव्यवस्थापन सुधारणा. तर मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. तर मित्रांनो, हा GR सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन शासन निर्णयांच्या अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.